खणखणीत बसला ठसका. आता आपण घालणार आहोत मीठ आणि थोडं कमीच घालायचं कारण की सॉसेसमध्ये मीठ असणार आहे आपल्या. आता आपण चिली सॉस घालणार आहोत आणि सोया सॉस. आणि सोया सॉस सुद्धा एक पाव चमचा घालायचा. आता आपलं सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे सगळ्यांना आवडतं पनीर. थोडंसं घाल. हे आपण एक 5 मिनिटं थंड करून घेणार आहोत आणि आपल्या पोटलीला सुरुवात. तोपर्यंत ती दोरी मला उत्सुकता ही दोरी कशी बनवतेस त्याची. आता आपण गुळा आणि आपल्या हातावरती किंवा बंद करू का गॅस. असं त्याला दोरीसारखं थोडंसं हे आर्टिफिशियल रंग न घालता आणि दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं, खायलाही मजा येते. अशी आपली दोरी तयार. आता आपण आपली पोटली भरूया. मिश्रण आपल्याला या जी पुरी लाटलेली आहे त्याच्या मधोमध घेऊन जो आपण पेस्ट बनवलेली आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची ती आपण साईडनी थोडीशी लावून घेऊया जेणेकरून आपलं तोंड मिटावं पोटलीचं. हलक्या हाताने हे सगळं मिश्रण जवळ करून त्याची अशी फ्रिल बनवायची आहे. आतलं जे कंटेंट आहे तो आपल्याला थोडा लिमिटेड घालायला लागतो. हां, नाहीतर मग ती बंद नाही होणार. हातावर घेऊन त्याला थोडंसं असं ट्विस्ट गोल फिरवायचं. अशा प्रकारे आपली पोटली तयार आहे. आता जो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे की आपल्याला त्याला गाठ मारायची. येस, गोल फिरवायचं आणि नको जे एक्सेस आहे ते काढून घ्यायचं त्या दोऱ्याचं. थोडंसं ओलं करून दोन्ही बाजूनी चिटकवून घ्यायचं. मस्त बढिया. अशा प्रकारे आपली चायनीज पोटली तयार आहे तळण्याकरता. असं घालायचं, असं असं सोडत. आता आपण हे तळून घेऊया. असं असं डोळे बारीक करा. बस का. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला. हे आपण शेजवान सॉस बरोबर खाऊ शकतो. मुळात आतला जो माल आहे तो तुम्ही उत्तम बनवता, कशाचीच गरज लागणार. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चायनीज पोटलीसाठी लागणारे साहित्य: मैदा, परतून घेतलेलं पनीर, कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट, रवा, कापलेले मशरूम्स, तूप, कापलेली रंगीत सिमला मिरची, चिरलेला लसूण, चिली सॉस, सोया सॉस, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये बारीक रवा घेऊन त्यामध्ये मैदा, चिली फ्लेक्स, मीठ, साजूक तूप आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पिठाची गोल पुरी लाटून घ्यावी. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मशरूम्स, कापलेली रंगीत सिमला मिरची, मीठ, चिली सॉस, सोया सॉस आणि पनीरचे तुकडे घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. लाटून घेतलेल्या पुरीवर पनीरचं मिश्रण मध्यभागी भरून पुरीच्या कडांना कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट लावून सर्व कडा नीट बंद करून घ्याव्यात. बीटाचा रस घालून मळलेल्या मैद्याच्या पिठाची दोरी करून घ्यावी. तयार पोटली दोरीने बांधून गरम तेलात तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. कवर्स असतात हल्ली, किती छान छान फॅशनेबल कुशन कवर्स निघाले. ते स्वतः डिझाईन करायचे. साडीवरचं वर्क, ड्रेसवरचं वर्क, म्हणजे असं बरंच. म्हणजे आता मला स्वतःला सुद्धा आठवत नाही की मी किती काय काय शिकली आहे ते. वा, इतकं माणूस ज्ञानाने असं परिपूर्ण पाहिजे. वा. आता बटर वितळलेलं आहे, काय लागणार आहे. त्याच्यामध्ये आता मोहरी टाकायची थोडीशी, थोडंसं जिरं, नंतर मग कांदा टाकायचा. कांदा, तीळ आत्ताच नाही का. नाही, तीळ शेवटी एकदम. बर, ठीक. कांदा सगळा घाला. बर. कांदा घालून हे चांगलं परतून घ्यायचं. घ्या. म्हणजे कांदा चांगला भाजायचा ह्याच्यामध्ये. कांदा थोडासा भाजत आल्यानंतर मग मिरची टाकायची. बरं, मला सांगा, आता कांदा जरा लालसर होईपर्यंत आपण सगळ्याच जणांना आपल्याला माहिती आहे की पोलीस डिपार्टमेंटला कसा ताण आहे, त्यांच्या वेळा कशा इरेग्युलर आहेत. असा एखादा ताण जो तुमच्या मिस्टरांनी तुमच्याशी घरी आल्यानंतर शेअर केलाय की ही गोष्ट मला असह्य होते, या गोष्टीचा मला फार मनस्ताप होतो, असं काय हो. असं म्हणजे गणपतीत वगैरे बंदोबस्त असतात, पुन्हा आणखीन नवरात्रमध्ये, तेव्हा मग कधी कधी म्हणजे इतकं टोकाचं बोलतात की असं वाटतं ही नोकरी सोडून द्यावी, नसलेली परवडली. पण नोकरी सोडून चालणार नाही ना. मग
ताण तसा खूपच आहे. लोक बाहेरचं पब्लिक खूप बोलतं की असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, पोलिसांना कळू तसं नये करायला. का? हो. पण जेव्हा तुम्ही एखाद्या पोलीस फॅमिलीला जेव्हा जवळून बघाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की पोलिसांना नक्की काय त्रास असतो. बरोबर. मी ह्याच उद्देशाने हा प्रश्न विचारला की त्यांच्या घरातली गृहिणी म्हणून तुम्हाला नेमकं काय ऐकायला मिळतं. कारण आमच्यासाठी तर काय, ते जेव्हा आम्हाला दिसत आम्हाला वाटतं यांनी सतर्कच असलं पाहिजे. अशी परिस्थिती असते की एखाद्या वेळेस काम जर लागलं तर 2-2, 3-3 दिवस घरी जाता येत नाही. अशी सुद्धा परिस्थिती असते. बर. मग हे आता ठीक आहे, आता मुलं मोठी झाली आहेत, तुम्हाला कोणीतरी सोबत आहे, गप्पा मारायला आहे. पण मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मग काय करायचं तुम्ही? मग त्याच्यामुळे तर मग आम्हाला सगळी स्वतःची कामं स्वतः करायची सवय. अगदी सगळी बाहेरची कामं सुद्धा मिस करते. म्हणजे काय आणायचं, हे करायचं. पण मिस्टरांचं काम म्हणाल तर फक्त नोकरीला जाणे आणि घरी येणे आणि सकाळी उठून पुन्हा हा, म्हणजे बिलं भरणे, ते पण, जर कोणाचं लग्न असेल तर ते आपण फॅमिली कडून अटेंड करणे, हे सगळं तुम्हाला करायला लागतं. मुलं लहान होती तेव्हा मलाच हे करायला लागायचं. पण आता असं उलट झालंय. आता थोडंसं ते पण थोडं अतिक्रमण म्हणून एक पोलीस डिपार्टमेंटचं हे आहे, त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना आता थोडं ऑफिस टाइम ड्युटी असते, त्याच्यामुळे वेळ मिळतो त्यांना मग बिलं वगैरे भरायला. ठीक आहे. पण मी विचारायचा उद्देश हा होता की नाण्याच्या दोन बाजू असतात. आपण बोलताना, कमेंट करताना फार विचार करून बोललं पाहिजे. बरोबर. विचार करूनच बोललं पाहिजे. पुढे काय लागणार आहे? पुढे याच्यामध्ये आता कढीपत्ता आणि मिरची. बस. आणि मिरचीचे काप. बस. तिखट जेवढा हवंय आपल्याला त्याप्रमाणे. ठीक आहे. थोडंसं आले लसूणची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट. बस. परतून घ्यायचं. हो. बर. असं एक खाऊ का मी हे? हो, खाल्लं तर चालेल ना. नाही, नको. पण कारण मग असं नाही ना, मला ते पूर्ण आता भाजी फॉर्म मध्येच खायचं. या फॉर्म मध्ये मी खूपदा खाल्लंय. थोडीशी वाट पाहूयात, काहीतरी वेगळं आज आपल्यासाठी होतंय. तुम्ही वाट पहा, तोपर्यंत साहित्य वगैरे सगळं गोळा करा. हो की नाही? हो. काय आता पुढे करायचंय? आता ह्याच्यामध्ये हे फिंगर चिप्स घालायचे. बरं. राहिलं काहीच नाहीये, फक्त कोथिंबीर आणि ती हळद राहिली अजून. हो, हळद नंतर घालायची. नंतर घालायची. ठीक आहे. फिंगर चिप्स आपण आता घालूयात. हो. आता थोडीशी हळद. बस. ते फक्त थोडंसं कलर येण्यासाठी. बरोबर. आणि त्याला फारही परतायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण फिंगर चिप्स क्रिस्पी घेतलेले असतील तर ते परतून मऊ व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे जर कोणाला जास्त ऑइली नको असेल ही भाजी तर फिंगर चिप्स तळून नाही घेतले आणि नुसतेच घेतले ना, न तळता सुद्धा तरी पण चालू शकतात. बरोबर. पण मग ती आपली रेग्युलर बटाट्याची पण फक्त दिसते फिंगर चिप्स सारखं. फिंगर चिप्स तळून घेतले तर ते जरा फिंगर चिप्सची भाजी होईल. बरोबर. ओके. व्हॉट नेक्स्ट? काय लागणार आता? आणि आता वरून तीळ घालायचे. तीळ घालायचे. तीळ घाला अजून. तीळ लागतील अजून पुरे. हो. आणि आता वरून थोडंसं मीठ. चवीपुरता. मीठ आपल्याला फारच बेताने घालायला लागेल, कारण फिंगर चिप्स तळून घेताना आपण मीठ ऑलरेडी तळल्यानंतर घातलंय. आता राहिली फक्त कोथिंबीर. त्याच्याने असं छान सजवलं, गार्निश केलं की आपली फिंगर चिप्सची भाजी तयार. बरोबर. हो. क्या बात आहे. हे झालेलं आहे. वरून कोथिंबीर घालायची. ही भाजी तुम्ही नुसतीही खाऊ शकता. सॉस बरोबरही खाऊ शकता, पोळी बरोबरही खाऊ शकता. वाह, क्या बात है. झाकण ठेवायची गरज नाही ना? नाही. झाली ही भाजी. झालीच. फिंगर चिप्सची भाजी अशी झालीच. बघता बघता, गप्पा मारता मारता गॅस बंद करूयात. पटकन तुम्ही लिहून घ्या फिंगर चिप्सच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. फिंगर चिप्सची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: फिंगर चिप्स, बटर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, पांढरे तीळ, जिरं, आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात कढीपत्ता, मिरचीचे काप, आलं लसूण पेस्ट, फिंगर चिप्स, हळद, पांढरे तीळ, मीठ आणि कोथिंबीर घालून त्याची भाजी तयार करून घ्यावी आणि सर्व्ह करावी. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? लथानिया. आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत. पायनॅपल कॉर्न सूप.